मग आता हे बघा, वाचा नीट. म्हणजे मी काय कुठलं पुस्तक वापरत नाही, मी स्वतः तयार करतो. ते बघा आता, बिफोर स्टडिंग वेक्टर ॲटम मॉडेल्स फॉर मोर दॅन 2 इलेक्ट्रॉन्स वी मस्ट रिवाइज वेक्टर ॲटम मॉडेल फॉर 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सिस्टीम. आता 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सिस्टीम TY पर्यंत झालेलं आहे, पण त्याच्यावर जर आपण साफसफाई केली तर पुढे काही जमणार नाही. आता याची मी बघा कशी भाग केलेले आहेत. आता 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सिस्टीम मध्ये मी 4 भाग केलेले आहेत. एक LL कपलिंग, दुसरी SS कपलिंग, तिसरी LS कपलिंग, चौथी JJ कपलिंग. आता घरामध्ये प्लंबर येतो, कार कपलिंग करून दे रे. कपलिंग मीन्स इट जॉईन्स टू पार्ट्स टुगेदर, त्याला कपलिंग म्हणतात. आता याच्यामध्ये आपल्याला 5 क्वांटम लागणारच आहे. कोणते कोणते? प्रिन्सिपल क्वांटम नंबर N, ऑर्बिटल क्वांटम नंबर L, मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर ML, स्पिन क्वांटम नंबर S, मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबर MS, आणि टोटल अँग्युलर मोमेंटम किंवा ज्याला मेकॅनिकल अँग्युलर क्वांटम नंबर म्हणतो म्हणजे J. हे 6 क्वांटम नंबर आपल्याला लागणार आहे. आता ज्या तिथे आपल्याला L आणि S दिसतोय आणि नंतर शेवटी J दिसतोय, म्हणजे 3 महत्वाचे, L, S आणि G. बरोबर आहे. आता कपलिंग याचा अर्थ काय? आपण वी हॅव टू टाईड टुगेदर सो ॲज टू प्रोड्यूस सिंगल. आता 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे म्हणजे याचा अर्थ काय? 2 इलेक्ट्रॉन्स असतील, एक इलेक्ट्रॉन इकडे, एक इलेक्ट्रॉन इकडे. या इलेक्ट्रॉनच्या खाली त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर, त्याचा ऑर्बिटल क्वांटम नंबर, त्याचा स्पिन क्वांटम नंबर, त्याचा टोटल क्वांटम नंबर. तसंच याचा पण. मग आता 2 असल्यामुळे 1, 2 नाव देतो आपण. याचा जो ऑर्बिटल क्वांटम नंबर असेल त्याला L1 म्हणेल, याला L2 म्हणेल, याचा स्पिन म्हणजे S1 म्हणेल, याचा म्हणजे S2 म्हणेल. आणि L आणि S चं कॉम्बिनेशन काय असतं? J सर. J. मग L1 S1 च्या खाली J1 येईल, L2 S2 च्या खाली J2 येईल. आता L कपलिंग याचा अर्थ काय? एका इलेक्ट्रॉनचं ऑर्बिटल, एका इलेक्ट्रॉनचं ऑर्बिटल म्हणजे L1 ते दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मध्ये इंटरॅक्शन झालं म्हणजे L1 प्लस L2 आणि टोटल. बरोबर. म्हणजे LL कपलिंग मध्ये दोघांच्या ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन होतं. SS कपलिंग मध्ये दोघांचं स्पिन क्वांटम नंबरचं कॉम्बिनेशन होतं. LS कपलिंग मध्ये काय होत असेल? एका इलेक्ट्रॉनचा L1 L म्हणजे आणि दुसऱ्याचा स्पिन क्वांटम नंबर आणि एकाचा अँग्युलर क्वांटम नंबर, दोघांचं इंटरॅक्शन होतं म्हणजे LS म्हणजे L प्लस S इज इक्वल टू J. म्हणजे याचा ऑर्बिटल म्हणजे हा L1 आणि L2 यांचा रिझल्टंट L, याचा स्पिन S1, याचा स्पिन S2, S1 आणि S2 चं कॉम्बिनेशन म्हणजे S. म्हणजे हा कॅपिटल L, हा कॅपिटल S यांचं कॉम्बिनेशन म्हणजे LS कपलिंग. आणि JJ कपलिंग म्हणजे काय? म्हणजे JJ कपलिंग मीन्स एकाचा दोघांचा म्हणजे एका इलेक्ट्रॉनचा L1 प्लस दुसऱ्या इलेक्ट्रॉनचा L2 मीन्स कॅपिटल L आणि ना दोघांचे JJ कपलिंग मीन्स एकाचा J आणि दुसऱ्यांचा रिझल्टंट J, दोघांचे J प्लस J2 म्हणजे काय? एक इलेक्ट्रॉन घेतला ना इकडचा डावीकडचा, तर त्याचा L1 त्याचा S1 यांचा रिझल्टंट J1, करेक्ट? इकडचा L2 इकडचा S2 त्याचा रिझल्टंट J2. हा J1 आणि J2 यांचं कॉम्बिनेशन मीन्स JJ कपलिंग. आलं लक्षात? मग आता बघा, आता मी हे चारी कपलिंग साठी एक कॉमन उदाहरण घेतोय. कोणतं? PD कॉन्फिगरेशन. हे बघा इथं म्हटलेलं आहे, कन्सिडर PD कॉन्फिगरेशन. PD कॉन्फिगरेशन म्हणजे काय? That means one electron is from P subshell and another is from D subshell. बरोबर आहे. आता हेच PD कॉन्फिगरेशन मी या चारही टाइप्स साठी वापरणार आहे. मग आता मी पहिले LL कपलिंग घेतलं, LL म्हणजे त्याला दुसरं नाव असतं ऑर्बिट इंटरॅक्शन. बरोबर आहे. आता बघा मी जे तुम्हाला सांगितलं तेच बघा, ऑर्बिटल क्वांटम नंबर L ने दाखवतात, त्याच्या व्हॅल्यू 0 1 2 3 4 5 6 डॅश 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 डॅश.
आणि त्याच्या खाली मी इलेक्ट्रॉन स्टेट लिहिलेला आहे, म्हणजे झिरोच्या खाली एस असतो. आता हे लक्षात ठेवायचं, जेव्हा इलेक्ट्रॉनचं असेल तेव्हा स्मॉल लेटर्स वापरतात, जेव्हा ॲटमचं असेल तेव्हा कॅपिटल लेटर्स वापरतात, हे माहिती ना. हो. मग आता हे इलेक्ट्रॉनचं आहे म्हणजे वी हॅव टू यूज स्मॉल लेटर्स. 0 खाली एस, 1 खाली पी, 2 खाली डी, अशा प्रकारे सिम्बॉल लिहिलेले आहेत. आता ज्या अर्थी आपण पीडी कॉन्फिगरेशन घेत आहोत, म्हणजे हे पीडी, हे बघा मी गोल करतोय ना, हे पीडी कॉन्फिगरेशन. पी करस्पॉन्ड्स टू 1, डी करस्पॉन्ड्स टू 2, म्हणजे पी च्या खाली L1 इज इक्वल टू 1 आणि डी च्या खाली L2 इज इक्वल टू 2. हे लक्षात आलं. आता ऑर्बिटल झालं. व्हॉट इज अबाउट स्पिन? काय असेल बरं स्पिन? स्पिन 2 व्हॅल्यू असतात, प्लस हाफ आणि मायनस हाफ, अप अँड डाऊन. आता इलेक्ट्रॉन पी वेगळा आहे, डी वेगळा आहे. हे बघा, पहिले एल काढून घेतला समजा. आता हे बघा, L1 ची व्हॅल्यू 1 आहे, L2 ची व्हॅल्यू 2 आहे, बरोबर आहे. आता जो फॉर्म्युला आहे तो सर्वांना सारखाच राहणार आहे, फक्त सिम्बॉल बदलणार आहे. आता मी पहिले काय करतोय, L1 आणि L2 हे जे इंडिव्हिज्युअल ऑर्बिटल आहे याचं मी कॉम्बिनेशन करतोय, म्हणजे वी हॅव टू फाइंड टोटल ऑर्बिटल क्वांटम नंबर दॅट इज कॅपिटल एल. त्याचा हा फॉर्म्युला आहे. हा बघा, द रिझल्टंट ऑर्बिटल क्वांटम नंबर ऑफ ऑर्बिट ऑर्बिट इंटरॅक्शन विल बी, बघा, कॅपिटल एल इज इक्वल टू, मी काल जे बोललो तो 2 रेषांमध्ये लिहायचं असतं. 2 रेषा म्हणजे त्याची सॉलिड व्हॅल्यू असते, म्हणजे निगेटिव्ह जरी आलं मॉड होऊन जातं ते, म्हणजे मायनसचं प्लस होतं. म्हणून म्हणजे L1 जरी लहान राहिला, लहान्यातून मोठ्याला जरी वजा केलं, वजा चिन्ह जरी आलं तरी ते पॉझिटिव्ह होतं, म्हणून हे चिन्ह देतो, माहिती नाही. मॉडचं चिन्ह. मग आता L1 आणि L2 बघा, पहिली व्हॅल्यू आहे L1 मायनस L2 मॉड मध्ये, कॉमा काय करायचं हेच असतं, फक्त पुढे एक एक ने वाढवत जायचं. म्हणजे L1 मायनस L2 मॉड, कॉमा तेच प्लस 1, कॉमा तेच प्लस 2, कॉमा तेच प्लस 3, कॉमा तेच प्लस 4, असं डॅश 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 डॅश. पण शेवटची व्हॅल्यू काय असते? एंड दोघांची बेरीज असते, L1 प्लस L2. म्हणजे सुरुवात L1 मायनस L2 ने केली, याला मॉड चिन्ह द्यायचं कारण म्हणजे डिफरन्स आहे, वजा बाकी वजा येऊ शकते, पण इथे शेवट आपण प्लस ने केलाय, L1 प्लस L2. म्हणजे पहिला 2 शेवटचा. आता समजा पहिला 0 आणि शेवटचा 3 आहे, याचा अर्थ 0 ते 3 म्हणजे 0 1 2 3 असं त्याची मागची भूमिका असते. आता इथं जर L1 मायनस L2 केला तर 1 मायनस 2 म्हणजे मायनस 1, पण मॉड असल्यामुळे तो प्लस 1 झाला, बरोबर आहे. म्हणजे पहिली व्हॅल्यू 1 मध्ये काय, मला काय घेऊन देणे, डॅश 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 डॅश, शेवटी 1 प्लस 2 म्हणजे 3, म्हणजे स्टार्ट इज 1 एंड इज 3, आणि 1 आणि 3 च्या मध्ये काय येणार आहे? 2. म्हणून 1 2 3 अशा एलच्या 3 व्हॅल्यू आल्या. सर्वांना कळलं? हो सर. हो सर. हे बघा, सर अजिबात घाबरायचं नाही, आपल्याला सिलेबसचं कासोडं बांधायचं नाही. थोडं बी काही हे तुम्हाला अंडरस्टँडिंग, हे आता मी PYC तुम्हाला रिवाइज करतोय ना. आता आपण काय केलं, कॅपिटल एल काढला. आता आपण LL कपलिंग शिकत आहोत, त्याच्यामुळे मला स्पिन वगैरे शिकाय घेणं देणं नाही. मी LL कपलिंग मध्ये फक्त दोघांचे एल घेतले, त्याच्यावर रिझल्टंट कॅपिटल एल काढला, बरोबर आहे. आता हे जे असतात हे स्केलर असतात, क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये असतात. बट इफ वी आर गोइंग टू ड्रॉ अ वेक्टर ॲटम मॉडेल, वी मस्ट नीड वेक्टर क्वांटिटी. That means all these quantity must be converted into vector quantity. आणि त्याच्या डोक्यावर आपण काय ठेवतो? स्टार. स्टार. डोक्यावर स्टार indicates vector and it can be converted by using this formula. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे आता इथं किती प्रकारचे वेक्टर आहेत? 3. एक छोटा L1
हा, दुसरा छोटा L2 आणि तिसरा मोठा L. छोट्या L1 ची एक व्हॅल्यू, छोट्या L2 ची एक व्हॅल्यू आणि मोठ्या L च्या 3 व्हॅल्यू, म्हणजे एकूण 5 व्हॅल्यू आहेत. या 5 व्हॅल्यूजच्या आपल्याला वेक्टर काढावे लागतील. आता L1 जो आहे तो हा 1 आहे. मग L1 स्टार काढताना हा फॉर्म्युला आहे L1 स्टार इज इक्वल टू रूट L1 प्लस 1. हा फॉर्म्युला टिवायला पण झालेला आहे. मग आता L1 ची किंमत 1 आहे, म्हणून 1 कंसात 1 प्लस 1, 1 प्लस 1 2 झाला, 1 बे म्हणजे √2. आता √2 ची किंमत 1.414 येते. आवाज येतोय ना? नाही सर, अडतोय आवाज. आता नाही सर, हा जो प्रॉब्लेम असतो ना कोणाला, तर तो रेंजचा प्रॉब्लेम असतो. मी काय सांगितलं लक्षात आलं का तुमच्या? हा L1 जो होता ना त्याच्यावरून L1 स्टारची किंमत काढली, बरोबर आहे. हा स्टार म्हणजे वेक्टर क्वांटिटी असते. या वेक्टरचं कॉम्बिनेशन कोणापासून येतं? जो स्केलर आहे म्हणजे L1 जो आहे. आता L1 ची व्हॅल्यू इथं दिलेली आहे 1. मग या L1 इज इक्वल टू 1 वरून आपल्याला L1 स्टार या वेक्टर मध्ये कन्व्हर्जन म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. दिस व्हॅल्यू इज क्लासिकल मेकॅनिक्स व्हॅल्यू. वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू क्वांटम मेकॅनिक्स व्हॅल्यू. हा फॉर्म्युला आहे L1 स्टार इज इक्वल टू रूट L1 प्लस 1. मग इथे L1 ची किंमत 1 टाकली, 1 प्लस 1 येते ना? ऐकू सर्वांना? हो सर. हा, हा 1 प्लस 1 2 झाला, 1 प्लस 1 2 झाला, 2 1 जा 2 म्हणजे √2 झाला. √2 ची किंमत 1.414 असते. आता कसं आहे, वेगवेगळे पुस्तक वेगवेगळे लेखक, पण माझा लेखक मीच असतो. मी काय करतो, रूटची व्हॅल्यू जी येते आता ती ज्याच्या जवळ असेल ती राऊंड फिगर घ्यायची. आता 1.414 व्हॅल्यू आलेली ना, तर मी याला 1.5 करून घेतो 1.5, आणि ही मी सेंटीमीटर समजतो. आकृती काढताना जे मला स्केल लागणार आहे त्या स्केल साठी मी ही L1 जी आली याच्यावरून L1 इज इक्वल टू मी 1.5 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर असं मी कन्सिडर करतो, बरोबर. आता जसं L1 काढला तसाच L2 काढतो मी. L2 इज इक्वल टू 2 आहे. मग L2 स्टार काय होईल? L2 स्टार इज इक्वल टू तोच फॉर्म्युला, फक्त सफिक्स बदललेले आहेत. रूट मध्ये L2 प्लस 1, L2 ची किंमत 2 आहे. 2 प्लस 1, 2 प्लस 1 इज 3, 3 2 जा 6, √6 ची व्हॅल्यू 2.4 आणि याला जवळ आहे 2.5. मी याला सेंटीमीटर समजतो. म्हणजे L1 माझ्याकडे 1.5 सेंटीमीटर आला, L2 माझ्याकडे 2.5 सेंटीमीटर आला. आता L1 आणि L2 च्या एक एकच व्हॅल्यू होत्या, त्यामुळे L1 स्टार L2 स्टार एक एक आल्या. परंतु कॅपिटल L जो रिझल्टंट आहे त्याच्यात 3 व्हॅल्यूज आहेत, 1 2 3. मग प्रत्येक व्हॅल्यू साठी 3 कॅपिटल L स्टार येतील. म्हणून मी खाली म्हटलेले फॉर L इज इक्वल टू ही पहिली व्हॅल्यू 1, L स्टार इज इक्वल टू रूट LL प्लस 1. मग आता हा LL प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 जो इथे येऊन गेलेला आहे, हे बघा हीच व्हॅल्यू आहे, म्हणजे 1.5. हे बघा 1.5, बरोबर. आता दुसरी L ची व्हॅल्यू आहे 2. मग ही L इज इक्वल टू 2 2 2 2 2 2 2 इथे येऊन गेलेला आहे. तो किती आला आहे? 2.5, म्हणजे हे 2.5 सेंटीमीटर. आता नवीन फक्त ही व्हॅल्यू आहे L इज इक्वल टू 3. मग त्याच्यावरून फॉर L इज इक्वल टू 3 इज इक्वल टू L स्टार रूट LL प्लस 1, 3 प्लस 1, 3 प्लस 1 इज 4, 4 3 जा 12, रूट 12, 3.464. याला जवळ 3.5, म्हणजे 1.5 2.5 3.5. लक्षात आलं? हे सर्व पुढे लागणार आहे. हा, आता वी कलेक्टेड 5 वेक्टर्स. नाउ वी हॅव टू ड्रॉ वेक्टर डायग्राम. म्हणून शीश, पेन्सिल, कर्कटक, कोड रबर, राज रबर सर्व जवळ म्हणजे काढून बघायचं आपल्याला जमतं की नाही. कारण मी आपली हे असं काय समजणार बघा. आता पुढे हे बघा, ही फिगर आहे, ही वेक्टर. मग माझी एक पद्धत आहे, मागे जे गोळा केलेलं आहे ते पहिले जवळ करून घ्यायचं. आता L1 स्टार 1.5 काढलेला आहे, तो लिहून घेतला. L2 स्टार 2.5 काढलेला आहे, तो लिहून घेतला. L स्टारच्या 3 व्हॅल्यू आल्या ते लिहून घेतल्या, बरोबर आहे. या 3 व्हॅल्यू. मग आता काढायची पद्धत अशी आहे,
हे जे आहे हे कॅपिटल एल जे आहे त्या या L1 आणि L2चं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे जसं आपण 11वी 12वीला लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन शिकलेलो आहोत, ट्रायंगल मेथड, पॅरालेलोग्राम मेथड. आता ट्रायंगल मेथड मध्ये काय करतो आपण, ज्या दोन वेक्टरची ऍडिशन करायची असेल ते काढतो आणि त्यांचा रिझल्टंट म्हणजे त्यांचा डायगोनल असतो. आता ते 11वी 12वी मध्ये दोघांची बेरीज एक यायची म्हणून दोन जे ऍड करतो ते आणि तिसरा जो त्यांची बेरीज आलेला आहे. इथं 3 उत्तर आहेत, 3 एल स्टार आहेत म्हणून कर्कटकची पद्धत वापरावी लागते. आता एक लॉजिक असं लावायचं, L1 स्टार आणि L2 स्टार यांची बेरीज करायची, मात्र यांच्यामध्ये मोठा कोण आहे ते पहिले डिसाइड करायचं. मोठा आहे L2 स्टार, बरोबर आहे. L2 स्टार अडीच आहे, L1 स्टार 1.5 आहे, म्हणजे L2 स्टार इज बिगर. म्हणून पेन्सिल पट्टीने L2 स्टार पहिले काढून घ्यायचा. हा बघा, ज्याला शंका नको असं वाटत असेल त्याने लगेच प्रामाणिकपणे जर वाटत असेल, कारण कसं मी दाखवलं आणि जमलं नाही तर काही उपयोग नाही. पहिले L2 स्टार काढून घेतला पट्टी पेन्सिल वापरून. तो किती घेतला, 2.5 सेंटीमीटर. हे स्केल मी मनात ठेवतो. आता काही ना काय अडचण येते सर, हे फार छोटे छोटे होतात, बरोबर आहे. आता तिथं कोणी पट्टी मोजत नाही, वी हॅव टू ओनली शो द मॉडेल. जर आपल्याला स्केल वाढवायचं असेल तर एक नियम वापरायचा, सर्वांना एकच नियम वापरायचा. जर आपण डबल केलं तर सर्वांना डबल करायचं, म्हणजे हा 1.5चा 3 होईल, हा 2.5चा 5 होईल, हा 1.5चा 3 होईल, हा 2.5चा 5 होईल, हा 3.5चा 7 होईल. म्हणजे we have to apply the same rule for each and every term so that there should not be any change in the vector atom model. आता मी हेच स्केल ठेवतोय, तुम्हाला वाटलं तुम्ही डबल करून घ्यायचं आकृती काढताना. तिथं आपण काही माप लिहित नाहीये, फक्त तो वेक्टर कोणता आहे त्याचं नाव लिहितोय. आता मी हा L2 स्टार 2.5 सेंटीमीटर घेतला, पट्टीने असा काढला आणि हा L2 स्टार आहे म्हणून खाली मी L2 स्टार लिहून घेतलं, बरोबर आहे. आता पुढचा वेक्टर आहे L1 1.5 सेंटीमीटर. आता मी काय करेल, कर्कटक पेन्सिल लावलेली जर असेल तर पट्टी घ्यायची, कर्कटकचं लोखंडी टोक 0वर ठेवलं आणि पेन्सिल कशावर ठेवणार, 1.5 वर. म्हणजे हे 1.5 सेंटीमीटर दोघांमध्ये अंतर घेईल. का, कारण L1 = 1.5 सेंटीमीटर, म्हणजे 1.5 सेंटीमीटर दोघांमध्ये अंतर घेतलं तर कर्कटकचं जे लोखंडी टोक आहे ते L2 स्टारचं आलेलं आहे त्याच्यावर ठेवायचं. माझा लाल पॉइंट दिसतोय का, त्याच्यावर कर्कटकचं लोखंडी टोक ठेवायचं आणि उरलेलं टोक असं चाप मारायचा, सेमी सर्कल. असं आपण भूमिती शिकलेलं आहेत ना, अभ्यास केला असेल तर येणार. कर्कटकने असा कंस पाडायचा, तो असा येतो, पूर्ण खालीपर्यंत आणायचा, खडूसपणा करायचा नाही, कारण याचा उपयोग आपल्याला बाकीच्यांसाठी करायचा आहे. मोठी वर्तुळ पाकळी करायची, मोठी आर्क काढायची, काढली म्हणजे हे डिस्टन्स झालं L1 स्टार. अजून आपण पॉइंट जोडलेला नाहीये, फक्त कर्कटकने ही आर्क काढलेली, बरोबर आहे. आता हे दोन डिस्टन्स आपले घेतले गेले, एक डायरेक्ट पट्टीने काढलेले आणि दुसरं कर्कटकने आर्क काढलेली. आता L स्टार 1.5, 2.5, 3.5 याच्या मधला पहिले मोठा जो आहे तो घ्यायचा 3.5 म्हणजे 3.5 घ्यायचा. कर्कटक आणि पेन्सिल मध्ये 3.5 डिस्टन्स घ्यायचं, 3.5 डिस्टन्स घ्यायचं. जसं इथं 1.5 घेतलं होतं ना तसं 3.5 घ्यायचं. 3.5 घेतल्यानंतर कर्कटकचं लोखंडी टोक कुठे येणार, इथे येणार. जिथं L2 स्टारची सुरुवात आहे ना तिथं लोखंडी टोक ठेवायचं आणि पेन्सिलचं टोक इथं जिथं इंटरसेक्ट होईल तिकडे फिरवायचं. L2 स्टारच्या इथं टेल जवळ कर्कटक ठेवलं आणि असा चाप या आर्क वर पाडला, इथं कुठेतरी तो येईल, तो जिथं छेदेल तिथं ठिपका मारून ठेवायचा पेन्सिलने, असं डार्क करून ठेवायचं इंटरसेक्शनला.
जसं 3चं केलं 3.5चं तसं 2.5चं करायचं, पुन्हा तसंच लोखंडी टोक इथं ठेवायचं आणि इथं चाप मारायचा. तसंच 1.5 घ्यायचं अंतर, इथं ठेवायचं, चाप मारायचा. 3 पॉइंट पेन्सिलने डार्क करून ठेवायचे. 3 पॉइंट भेटले. आता हे 3 पॉइंट भेटल्यानंतर प्रत्येक पॉइंटला इथून एरो जोडून घ्यायचा, बरोबर. नंतर इथून जे जे सापडेल ते जोडून घ्यायचं. साधं झालं ओरिएंटेशन. आता फक्त बाजूला व्हॅल्यू लिहायची आहेत. हा L2 स्टार होता, हा L1 स्टार होता, हा L = 3 साठी 3.5 होता, हा L = 2 साठी 2.5 होता, हा L = 1 साठी होता 1.5. म्हणजे आपल्याला समजतं. ही झाली LL कपलिंग. आता कसं आहे, पुढे जाण्याच्या अगोदर कुणाला काही शंका आहे का? बघा, आपल्याला काही पटपट कंप्लीट करायचं नाही. तुम्ही सांगा कोणाला काय अडचण आहे का? अजिबात मनात शंका काहीच राहू द्यायचं नाही, बिनधास्त विचारायचं. बोला, कोणाला काही शंका आहे का? तुमची माईक बंद आहे का? केले सर, चालू चालू आहे सर. हा, बरं. आता इथपर्यंत काही अडचण आहे का LL कपलिंग? नाही नाही. हा, नाही. जाऊ का पुढे? नाही सर, नाही. पुढे हो, चलू का? पुढे जा. हा, पुढे चल. हो. दिसते का स्लाइड? हो सर. स्लाइड दिसते का? हो, पहिली सर, पहिली दिसते. पहिली दिसते हो ना? दिसते हो, दिसते. दिसते. पहिली. हा. आता हे आलं का आपला ट्रायंगलचं? नाही. पहिली दिसते. हो, ती आर्कचे दिसते सर. आरची दिसते. आता पहिलं पाणी मिळालं का? मॉडची आता. आता आपण जिथपर्यंत आलो ते आला का बघा. फर्स्ट पेज येऊन गेलं सर. हा, पाचव्या स्लाइड वर आहे सर. फर्स्ट पेज आलंय सर. दिस कपलिंग दिसतंय का? नाही, गेलेलं सर. LL. हा, आला सर, आला. हे बघा आता. आता आलं सर. आता आपण जी फिगर काढली ती आली ना? हो, आता आली. असे. हा, हो सर. हो आली आता आली. आपण जी एक मिनिट, हा, मला फक्त आता लेझर आणून द्या. पॉइंटर. हा, हे बघा, कसं आहे, मी मागे जाण्यापेक्षा मी विचारलं का उत्तर देऊन देत जा. हा, काही कोणाला, आणि अजिबात घाबरायचं नाही. मला काय दिसतंय का कोण बोलतोय? सांगायचं सर, एक सर, मिनिट. हे, हा, बोल. मग अशी आपण ती डायग्राम काढली वगैरे, त्याच्यामध्ये आपण मेजरमेंट केली 1.5, 2.5 वगैरे. ते एक्झाम मध्ये पण नेसेसरी आहे का, म्हणजे एवढं माप घेऊन काढणं? नाही ग, हे बघ, आता कसं असतं, जर आपण काय बी घेतलं अंदाजे, एकाला 1 घेतलं, एकाला 10 घेतलं, एकाला, तर ते होऊ शकत नाही ना. द जनरल आयडिया बिहाइंड इट इज वेअर टू ड्रॉ वेक्टर ॲटम मॉडेल. तर मग इथं व्हॅल्यू काय घेतली याला महत्व नाही ना. इथं हे बघा, दिसतंय का माझा पॉइंटर? आता हो. L2 आणि L1 हे 2 वेक्टर आहे. त्याच्यामध्ये L2 मोठा आहे का नाही?
हो. मग आपण जर हा. अंदाजे घेतलं तर निदान हे केव्हा शक्य आपल्याला केव्हा कळतं की कोण लहान कोण मोठा कोण कसा हे सुद्धा अंदाजे घेऊन चालणारच नाहीये. त्याच्यामुळे काय करायचं या व्हॅल्यू काढाव्याच लागतात आणि दुप्पट करा तिप्पट करा दुसरं काही येतच नसेल आपल्याला पेपर मध्ये अख्खं पान वापरायचंय तर हे डायरेक्ट दापट करून घ्यायचं ना म्हणजे म्हणजे 15 सेंटीमीटर कन्व्हिनियन्स नुसार काढू शकतो ना सर. फक्त वेक्टर ऍटम मॉडेल आपल्याला दाखवायचंय की असं अशी व्हॅल्यू आहे आणि आपल्याला एक्सप्रेस करायचंय. हे व्हॅल्यू पर्यंत कॅल्क्युलेशनला फार महत्व आहे. पेपर तपासणारा बघतो की अरे याला सर्व समजलेलं आहे. मग हे काढताना हे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काढा. प्रपोर्शन चुकायला नको. L2 L1 पेक्षा मोठा आहे हे तिथे दिसलं पाहिजे. आणि L2 आणि याच्यापैकी काहीच्या व्हॅल्यू जरी सारख्या असतील तरी आपण हे सरळ काढलेले आहेत आणि हे आपण आर्क वर जोडलेले आहेत हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपल्याला लहान मोठेपणा दिसणारच नाही. त्यामुळे आपलं त्याच्या पद्धतीनेच जायचं माप घेऊन. देड मोजायला फार जीवावर येते असं बारीक अंतर असतं. डायरेक्ट दुप्पट टिप्पट करून ठेवायचं ना म्हणजे पटापट करता येईल. करेक्ट 5 सेंटीमीटर काढलं म्हणजे प्रपोर्शन करेक्ट यायला पाहिजे सर ना. आता मी L1 ला दुप्पट केलं बाकीचे एखाद्याला L2 ला तिप्पट केलं L ला 5 पट केलं नाही. जसं आपण इक्वेशन बॅलन्स ठेवतो. Whatever the operation is done on left hand side, that must be done on the right hand side, so as to balance the equation. हे तसंच आहे. जो नियम एकाला लावणार तो सर्वांना लावणार. नेक्स्ट आता एसएस कपलिंग. जसं LL कपलिंग होतं तसं आता एसएस कपलिंग आहे. LL मध्ये there are so many possibilities of L values, but in case of spin there are only 2 possibilities. म्हणजे हा एक इलेक्ट्रॉनचं स्पिनिंग आहे या इलेक्ट्रॉनचं स्पिनिंग आहे. देयर आर 2 पॉसिबिलिटीज. द 2 स्पिन्स आर आयदर इन द सेम डायरेक्शन ऑर इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे एक तर दोघं स्पिन अप होतील किंवा स्पिन डाऊन होतील किंवा एक स्पिन अप दुसरा स्पिन डाऊन तर पहिला स्पिन अप स्पिन डाऊन दुसरा स्पिन अप. म्हणजे एक तर इन द सेम डायरेक्शन ऑर इन द अपोजिट डायरेक्शन. दोन केसेस. आणि स्पिनची व्हॅल्यू किती असते हाफ. जर अप स्पिन असेल तर प्लस हाफ जर डाऊन स्पिन असेल तर मायनस हाफ. इन द सेम स्पिन असेल तर प्लस हाफ. इफ द अपोजिट स्पिन असेल तर मायनस हाफ. बघा आता हा वाचा. इन एसएस कपलिंग जसं LL कपलिंगला आपण ऑर्बिट इंटरॅक्शन म्हटलं होतं तसं एसएस कपलिंगला आपण स्पिन इंटरॅक्शन म्हणतो. इन 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सिस्टीम S1 एका इलेक्ट्रॉनचा S2 दुसऱ्या इलेक्ट्रॉनचा. S1 आणि S2 आर देअर स्पिन क्वांटम नंबर्स हे माहिती होतं. पण जेव्हा त्यांच्या स्टार बरोबर h/2 पाय लागतो तेव्हा तो काय असतो अँग्युलर मोमेंटम असतो. म्हणजे S1 स्पिन त्याचं S1 स्टार h/2 पाय हे स्पिन अँग्युलर मोमेंटम. S2 हा स्पिन क्वांटम नंबर त्याचं स्पिन angular momentum is 2 star h/2 pi are their spin angular momenta respectively. Then the resultant spin quantum number depends on the direction of the spin of the 2 electrons. The 2 electrons either spins in the same direction or in the opposite direction. म्हणजे दोन पॉसिबिलिटी आहे. म्हणून पहिली केस घेतली मी केस फर्स्ट. If the 2 electrons spins in the same direction. सेम डायरेक्शन म्हणजे काय आयदर दे स्पिन अप और स्पिन डाऊन. स्पिन अप हो किंवा स्पिन डाऊन हो पण ते दोघं जर एकाच डायरेक्शनला आहे दॅट मीन्स दे ऍड इच अदर बिकॉज दे आर स्पिनिंग इन द सेम डायरेक्शन दे ऍड इच अदर. म्हणजे टोटल रिझल्टंट एस काय होईल S1 प्लस S2. मग आता मी या दोन केसेस दाखवले बघा. S1 आणि S2 दोघं अपवर्ड डायरेक्शनला आहे. इथं S1 आणि S2 दोघं डाउनवर्ड डायरेक्शनला आहे. मग ते अपवर्ड राहू डाउनवर्ड राहू पण सहायका डायरेक्शनला आहेत म्हणून ते ऍड इच अदर. मग S1 ची व्हॅल्यू हाफ असते S2 ची व्हॅल्यू सुद्धा हाफ असते आणि दोघांची बेरीज करायची हाफ प्लस हाफ म्हणजे काय 1. म्हणजे जेव्हा सारख्या डायरेक्शनला स्पिन असेल तेव्हा रिझल्टंट स्पिन 1 येईल. मग 1 येईल म्हणजे काय वेक्टर डायग्राम काढताना
फक्त एक मोठी रेषा काढायची, बरोबर आहे, आणि तिचं तोंड वरती ठेवायचं, कारण या दोघांचे तोंड वरती आहेत. समजा S1B वरती आहे, S2B वरती आहे, तर त्याचा रिझल्टंट काय येईल, कॅपिटल S असा मोठा काढायचा, आणि तो या दोघांचा रिझल्टंट आहे म्हणून असं मोठा काढायचा. आणि तेच फक्त दोघं डायव्हर्ट डायरेक्शनला आहे, पण ते एकाच डायरेक्शनला आहे, म्हणजे इथे सुद्धा बेरीज होईल. म्हणजे तो एरो त्यांचा रिझल्टंट असा खाली डायरेक्शनने काढायचा आणि त्याला बाजूला एस लिहायचं. आलं लक्षात? हे आलं का लक्षात? हो सर. हा, आता हे सेम डायरेक्शन झाला. आता नाही, आता हे हे काय, हे बघा, हे सर्व क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये होतं, बरोबर. आता त्याच्यासारखंच आपण इथं व्हेक्टर डायग्राम काढून घ्यायची, म्हणजे S1 हाफ, S2 पण हाफ, आणि S काय आला 1, हाफ प्लस हाफ 1. मग हे क्लासिकली झालं. क्वांटम मेकॅनिकली म्हणजे डोक्यावर स्टार ठेवले, S1 स्टार म्हणजे रूट S1, S1 प्लस 1, S1 हाफ आहे हा, म्हणून हाफ, हाफ प्लस 1, हाफ, हाफ प्लस 1 म्हणजे 3/2, मग हा 3/2 गुणिले हाफ म्हणजे 3/4. हे जर भागाकार वर्गमूळ केलं तर ते 1.732 भागिले 2 येतं. 1.732 म्हणजे 2 धरून घ्या, म्हणजे बी एक बे, त्याला 1 घेतला मी, म्हणजे S1 स्टार 1 घेतला. आता S1 ची जी व्हॅल्यू ती S2 ची आहे, म्हणून S2 स्टार पण 1च येईल, पण त्यांचा रिझल्टंट S1 आहे, म्हणून S स्टार 1, 1 प्लस 1, 1 आणि 1 2, 2 1 2, रूट 2, 1.45 होता, 1.5 घेतला. आता जी पद्धत सांगितली त्याच पद्धतीने S1 स्टार हा जो आहे हा 1 घेतला. कर्कटक पेन्सिल मध्ये हेच अंतर घेतलं, लोखंडी टोक इथे ठेवलं, कारण हे आणि हे सारखे आहेत, म्हणजे इथंच कर्कटकचा वापर करून मी कर्कटक आणि पेन्सिल मध्ये अंतर घेतलं. इथं कर्कटकचं लोखंडी टोक ठेवलं आणि पेन्सिलने असा कर्व काढून घेतला, बरोबर आहे. मग आता राहिला फक्त S. आता S म्हणजे 1.5 आहे, कर्कटक पेन्सिल मध्ये 1.5चं अंतर घेतलं, लोखंडी टोक इथं ठेवलं, आणि पेन्सिल इथं जिथं कुठे फिरेल, इंटरसेक्ट होईल तिथं इंटरसेक्ट केलं, जिथं इंटरसेक्ट झाले तिथं पेन्सिलने डार्क केलं, आणि हे फक्त जोडून घेतलं, झालं. हा S1 स्टार होता, हा S2 स्टार होता, हा त्यांचा रिझल्टंट S स्टार आहे. सर्वांना समजलं का? हो सर, समजलं. हो सर. आता मी सांगून देतो, याच्यातले जवळपास 40 ते 50% विद्यार्थी असे असतील, मी अगदी चॅलेंज देऊन सांगतो, की ज्यांना हे काही समजलेलं नव्हतं. पेपर होऊन गेला, रिझल्ट लागून गेला, बऱ्याच जणांना आत्ता क्लिअर झालं असेल. अजून बी नसेल झालं तर मी संकोच विचारून घ्यायचं. या ऍप मध्ये बोल. माझे पप्पा बोलतायत की सर किती चांगलं टीच करतायत, म्हणून जॉमेट्री बेसिक लेवलचं पण सांगतायत की एवढं एवढं अंतर घ्या, असं मोजा आणि ड्रॉ करा म्हणून. पप्पा बोलतात की टीचिंग छान आहे सरांची. नाही, कसं असतं, आयुष्यामध्ये प्रामाणिक राहायचं, म्हणून प्रामाणिकपणे नुसतं पाट्या टाकायचं नाही ना. आता हे जर मी सांगितलं असतं तुमचं टिवायला, हे टिवायचं आहे. हो, जर हे क्लिअर झालं, कारण आताशी 2 इलेक्ट्रॉन आहेत, वी हॅव टू स्टडी मल्टी इलेक्ट्रॉन्स. मल्टी मीन्स मोर दॅन 2, मे बी 3, मे बी 4, मे बी 5, मे बी 6, पण मी तुम्हाला 3 किंवा 4च इलेक्ट्रॉन घेणार आहे. जर 10 इलेक्ट्रॉन घेतलं तुम्ही इथंच गडगड करायला लागून जातील. म्हणजे 2पेक्षा जास्त असेल तर व्हॉट प्रोसिजर वी हॅव टू अडॉप्ट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मी ते सांगणार आहे, म्हणून हे क्लिअर. आता हे एल कपलिंग आणि एस कपलिंग क्लिअर झालं. पुढे चालू. बाकीचे बी बोलत जावानारे, मला समजायला मार्ग पाहिजे ना. चला मग पुढे चालतो. आता कोणती कपलिंग आहे? तिसरी LS कपलिंग. LS कपलिंग. आता जे बघितलं आपण ते ऑर्बिट आणि स्पिन बघितलं. आता ऑर्बिट स्पिन, ऑर्बिट स्पिन,
ऑर्बिट स्पिन म्हणजे जे जे कपलिंग. आता पहिले एलएस कपलिंग बघू आपण. एलएस कपलिंग नाही, एक मिनिट आपण स्पिन मध्ये एक केस झाली ना, ही केस कोणती होती? एक केस ही कोणती होती? सेम when they spin in the same direction. direction. बरोबर आहे. आता if they spin in the opposite direction, ही दुसरी केस राहिली ना, ही केस फर्स्ट आहे ना ग. ही केस फर्स्ट होती. आता केस सेकंड बघा, एकदम सोपं आहे. केस सेकंड म्हणजे काय? आर दे आर स्पिनिंग इन द अपोजिट डायरेक्शन, दॅट मीन्स दे कॅन्सल्स इच अदर. प्लस हाफ मायनस हाफ, minus half plus half, they cancels each other, so resultant spin is zero. काहीच दाखवायची गरज नाही. जर झिरो येतं काय याला काढू मी वेक्टर. लक्षात आलं ना? चलो नेक्स्ट, थर्ड इज एलएस कपलिंग. आता बघा एलएस कपलिंग मी इथं तुम्हाला समजायला सोपं झालं म्हणून शुद्ध मराठीमध्ये याला अग्रक संघटक म्हणतात. जे मी पूजाला काढायला लावतो, फ्लोमीटर शिकवताना सांगितलं असं काय बोलतात अग्रक संघटक म्हणजे you have to divide the head into subheads, त्याला अग्रक संघटक म्हणतात. आता एलएस कपलिंग पण मी कंसामध्ये 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटले म्हणजे आपण 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम शिकत आहोत. मग त्याच्या खाली हा एल, हा एस. एल म्हणजे काय? दोघं इंडिव्हिज्युअल इलेक्ट्रॉन्सचा रिझल्टंट. एस म्हणजे काय? दोघं इंडिव्हिज्युअल स्पिन्सचा रिझल्टंट. मग हा रिझल्टंट एल, हा रिझल्टंट एस, and the coupling between L and S, that is the resultant J, and it is called as LS coupling. Means L and S are coupled together. याला LS coupling म्हणतात. आता पुढे देखूत आपण बघा. आता पुन्हा तेच घेतलेलं आहे मी, पीडी कॉन्फिगरेशन. पीडी कॉन्फिगरेशन म्हणजे हे तेच, पी इलेक्ट्रॉन डी इलेक्ट्रॉन. आता मी जे सांगितलं एल इक्वल टू 0 1 2 3 च्या खाली एसपी डीएफ वगैरे लिहायचं. आता पी इलेक्ट्रॉन, पी कोणाच्या खाली असतो? एलच्या 1 व्हॅल्यूच्या खाली, म्हणजे एलची व्हॅल्यू 1 झाली. हा एक इलेक्ट्रॉन आहे म्हणून एल1 म्हटलं. आता डी 2 च्या खाली असतो म्हणजे एलची व्हॅल्यू 2, म्हणजे पी साठी एल, डी साठी एल. आता S1 S2 एका इलेक्ट्रॉन साठी एकच स्पिन पकडला ना, हाफ स्पिन व्हॅल्यू सिंगल. मग ही व्हॅल्यू मी S1 ने दाखवली, ही व्हॅल्यू S2 ने दाखवली. आता ते कसे स्पिन होतात यांच्यावर त्यांचं कॉम्बिनेशन येईल. पण S1 इज हाफ. आता इथं चुकून 2 लिहिला किंवा ते प्रिंटिंग इथं काय येईल? हा जो हाफ आहे तो जिथं हाफ आहे. बरोबर, लक्षात आलं ना? S1 इज हाफ, S2 इज हाफ. आता खाली जाऊ आपण. जो आपण ऑर्बिट मध्ये फॉर्म्युला वापरला तोच L1 आणि L2 चा रिझल्टंट काढू म्हणजे कॅपिटल एल काढू. हे बघा तोच फॉर्म्युला आहे जो आपण एल कपलिंग मध्ये वापरला. म्हणजे आपण हे एल कपलिंगच करतो आहोत. याचा एल, याचा एल, याचं कपलिंग करत आहोत म्हणून कॅपिटल एल मिळतोय. त्याच पद्धतीने एल आलाय बघा, जो मागच्या उदाहरणात झाला तोच आहे. कारण पीडीच कॉन्फिगरेशन होतं म्हणजे एल किती आला? 1 2 3. आता जसा एल काढला तसाच एस काढायचा. तोच फॉर्म्युला, तोच फॉर्म्युला, फक्त ऑर्बिटलच्या ऐवजी स्पिन. आणि व्हॅल्यू इथं 1 आणि 2 होत्या, इथं हाफ आणि हाफच आहे. म्हणजे हाफ वजा हाफ 2, हाफ प्लस हाफ, हाफ वजा हाफ इज 0, हाफ प्लस हाफ इज 1. म्हणजे 0 ते 1, 0 ते 1 मध्ये काहीच नाहीये, म्हणजे ओनली 0,1. म्हणजे एलच्या 3 व्हॅल्यू झाल्या 1 2 3, एचच्या 2 व्हॅल्यू झाल्या 0 आणि 1. आता यांच्या जोड्या करायच्या आहेत. जोड्या करताना कसे करायचे बघा. एलच्या 3 व्हॅल्यूज, एलच्या 3 व्हॅल्यूज आणि एसच्या 2 व्हॅल्यूज. मग एसची व्हॅल्यू 0 अँड एल इज इक्वल टू 1 2 3, ही एक केस. एसची व्हॅल्यू 1 आणि एल इज इक्वल टू 1 2 3, ही 2 केस. 2 केस बघा आता कसं केलं बघा. Thus we have L is equal to 1 2 3 and S is equal to 0,1. मग आता 2 कॉम्बिनेशन केले. कोणते? S ची एक व्हॅल्यू 0 आणि L 1 2 3. दुसरी पॉसिबिलिटी L S ची किंमत 1 आणि L is equal to 1 2 3. मग आता L 1 2 3 S 0, ही पहिली केस. आता मल्टिप्लिसिटी डिवाइडचं आठवतं का?
मल्टिप्लिसिटी असते ट्वाइस एस प्लस वन, जी कॅपिटल एम ने दाखवतो. मल्टिप्लिसिटी व्हॉट इंडिकेट्स, मल्टिप्लिसिटी पासून आपल्याला काय कळतं? मीन्स की आता कसं सांगू. कसं तरी सांग. स्पेक्ट्रल लाईन सिंगलेट आहे का ट्रिपलेट आहे? If the value of m is 1, it indicates singlet term. If m is equal to 2, it indicates doublet. If m is equal to 3, it indicates triplet. If m is equal to 4, quartet, pentet. आता ते सर्व आहे बरं. आता तुम्ही घरी हे काम कर, पटाच्या पटा मी सांगणार नाही. हे नाव आहे सेप्टेट, ऑक्टेट, हे नाव लागणार आहे तुम्हाला. कुठे मल्टिप्लिसिटी, हा हे बघा मल्टिप्लिसिटी काढलेली ट्वाइस एस प्लस वन. आता एस इथं आपला किती आलेला आहे 0, म्हणून 2 कंसात 0, हा प्लस 1, 2 0 0 0 प्लस 1 मल्टिप्लिसिटी 1, दॅट इज सिंगलेट. आता हे एस वरून सिंगलेट मिळून गेलं. आता या एल च्या 3 व्हॅल्यूज वरून जे काढायचं आपल्याला, कारण जे काय असतो एल आणि एस चं कॉम्बिनेशन, एल एस कपलिंग, एल आणि एस चं कॉम्बिनेशन म्हणजे जे. आता एस 1 एल 3 म्हणजे जे पण 3 येतील. एका एल साठी हा एस, दुसऱ्या एल साठी हा एस, तिसऱ्या एल साठी हा एस. या 3 एल मुळे 3 जे मिळतात. हे 3 जे L minus S, L minus S plus 1. तोच फॉर्म्युला नसतो. म्हणजे काय काय मिळेल आपल्याला. आता मी पहिलं दाखवलंय बघा, L1S0 बरोबर आहे. तोच फॉर्म्युला तो येतो आपल्याला 0 to नाही 1 to 1च म्हणजे फक्त 1 आणि 1च, म्हणजे जी ची व्हॅल्यू 1 आली. कोणासाठी आली? जेव्हा एलच्या 3 व्हॅल्यू पैकी पहिली व्हॅल्यू 1 आणि एस सर्वांना कॉमन राहणार आहे तिघांना 0, म्हणजे L1S0 साठी J1 आला. आता J1 आला, मग आपण स्पेक्ट्रल टर्म लिहितो. त्या स्पेक्ट्रल टर्म लिहिण्याचा फॉर्म्युला आहे. आता तुम्ही कसं शिकले ते मला माहिती नाही, पण हा फॉर्म्युला मी नेहमी वापरतो. एन डाव्या बाजूला डोक्यावर एम, उजव्या बाजूला पायाजवळ जे. आता हा पहिला एन जो आहे म्हणजे गुणिले आहे तो व्हॉट इट इंडिकेट्स, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजे जर तो इलेक्ट्रॉन तिसऱ्या ऑर्बिट मध्ये असेल तर इथं एनची व्हॅल्यू 3 येईल. आणि मल्टिप्लिसिटी आपण एम जी काढली इथं, तो एम इथं येईल. या पायाजवळ जो जे आहे, ही जी ची व्हॅल्यू जी आलेली ती इथं पायाजवळ येईल. आणि हा कॅपिटल एल म्हणजे काय असतो? Resultant of that both. रिझल्टंट ऑफ ऑर्बिटल नंबर, तो कॅपिटल एल असतो. जर एल नाही तर काही जण टी सफिक्स एल पण लिहितात, टी फॉर टर्म आणि एल फॉर ऑर्बिटल. म्हणजे त्या ऑर्बिटल साठी काय टर्म येते ते टी एल पण म्हणतात. आणि पायाजवळ जे येतो. मग आता ह्या लागणाऱ्या वस्तूंपैकी मी सर्व काढलेले आहेत. आता एन मला दिलेलं नाही, मी एनचा विचार बी करणार नाही. पण एम मला माहिती आहे, एम किती आला आहे 1, मग इथं बघा 1 लिहिलेला आहे बरोबर आहे. जे माझा किती आलेला आहे हा बघा 1, तो पायाजवळ 1 लिहिलेला आहे. आणि एल किती आहे या केस साठी 1, एल इज इक्वल टू 0 1 एस पी. कॅपिटल एल आहे म्हणजे ती टर्म कॅपिटल आहे, म्हणजे एल इज इक्वल टू 1 साठी टर्म असते पी. म्हणून ही काय तयार झाली 1p1. हे सर्वांना लक्षात आलं का? नक्की हो सर. हा. मग आता पुढच्या केसला काय येईल? आता 2च केस, ही पहिली केस मी बघत आहे ज्या केस मध्ये एल इज इक्वल टू 1 2 3 आणि एस इज इक्वल टू 0 आहे. आता एल इज इक्वल टू 1 2 3 मध्ये मी हे एल इज इक्वल टू 1 आणि एस इज इक्वल टू 0 चं काढलं. पुढचं काय काढेल मी? L is equal to 2 आणि 0 साठी. शाबास. एल इज इक्वल टू 2, एस इज इक्वल टू 0. पुढे एल इज इक्वल टू 3, एस इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या केस साठी 3 टर्म मिळणार आहे, ज्याच्यातली पहिली 1p1 मिळून गेली. पुढची काय असेल बरं? नंतर L is equal to 1 आणि S is equal to 1, then L is equal to 2, S is equal to 1. डायरेक्ट टर्म सांग ना. आता ज्या अर्थी आपण एलच्याच व्हॅल्यू सांग काय असेल बरं पुढची टर्म? म्हणजे वन बघ दुसरं. हा
कॅपिटल एल इज इक्वल टू 2s इज इक्वल टू 0. त्याच पद्धतीने जे किती आला 2 म्हणजे 2 वजा 0 ते 2 अधिक 0 2 ते 2 फक्त 2 आणि 2 जे इज इक्वल टू 2. मग J2 मल्टिप्लिसिटी काढून घेतली. मल्टिप्लिसिटी बदलणार नाही जे, कारण एस इज इक्वल टू 0. हे बघा एस इज इक्वल टू 0 चीच केस ही, आणि मल्टिप्लिसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये ट्वाइस एस प्लस 1 असतो. एस बदलत नाहीये, म्हणजे सर्व सिंगलेटच राहणार आहेत. हे बघा म्हणजे एम इथं असतो तो 1, जे 2 आला म्हणून पाहिजे 2, आणि एल ची किंमत 2 आहे. एसपीडी 0 1 2 2 व्हॅल्यू असताना डी कॅपिटल एल असल्यामुळे हा कॅपिटल डी, म्हणजे ही टर्म आली 1d2. तिसरं एल इज इक्वल टू 3 साठी एल इज इक्वल टू 3 0 1 2 3 एसपीडीएफ एफ कॅपिटल एफ मल्टिप्लिसिटी तीच राहणार आहे. जे तसंच जसं तिथं 1 - 0 to 1 + 0 2 - 0 to 2 + 0 3 - 0 to 3 + 0 3 to 3 3 आणि 3 जे इज 3 म्हणजे 1f3. म्हणजे किती सिंगलेट आल्या, किती सिंगलेट आल्या, सिंगलेट टर्म्स किती आल्या? 3 सिंगलेट टर्म्स. 1p1 1d2 1f3 वी गेट 3 सिंगलेट्स. आता पुढे बघू. आता ही पहिली केस झाली. हा एस इज इक्वल टू 0 असताना एल इज इक्वल टू 1 2 3 घेतला. पुढची केस काय राहील? येस बदलायचा फक्त. एस इज इक्वल टू 1 एल तोच 1 2 3. बघा 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 ट्रिपलेट सेम प्रोसेस, फक्त मल्टिप्लिसिटी बदलणार आहे. एस इज इक्वल टू 1 झाल्यामुळे ट्वाइस एस प्लस 1 2 1 2 बरोबर प्लस 1 2 + 1 3 एल इज इक्वल टू 3 मीन्स ट्रिपलेट. आता एस 0 नाहीये, त्यामुळे जे मध्ये फरक पडणार आहे. जे इज इक्वल टू आता मी काय करतो, एलच्या 3 व्हॅल्यू आहेत, मागच्या सारखंच एक एक व्हॅल्यू घेणार. पहिले एलची व्हॅल्यू 1 घेतली, मग एल मायनस एस टू डॅश 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 एल प्लस एस 3 पर्यंत 1 - 1 to 1 + 1 - 1 to 1 + 1 0 to 2 0 1 2 जेच्या 3 व्हॅल्यू आल्या ट्रिपलेट. ट्रिपलेट म्हणजे 3 हा एक 0 हा एक 1 हा 2 जेच्या व्हॅल्यू 3 इट इंडिकेट्स ट्रिपलेट. मल्टिप्लिसिटी 3 मल्टिप्लिसिटी 3 एल ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजेच पी एसपी 0 1 एल ची व्हॅल्यू 1 म्हणजे पी पायाशी जे च्या व्हॅल्यू 3 0 1 2. मग आता हे एकत्र लिहिलेलं आहे 3 पी 0 1 2. याला मी तुम्हाला समजण्यासाठी सेपरेट लिहिलं 3p0 3p1 3p2 3 टर्म ट्रिपलेट. आलं लक्षात? आता ही एल इज इक्वल टू 1 बरोबर झालं. तसं आता एल इज इक्वल टू 2 जर घेतला तर जेच्या 3 व्हॅल्यूज येणार आहेत. बघा क्रोनॉलॉजिकली असतं, इथं 0 1 2 होतं, आता 1 2 3 आलं, आणि एल 2 असल्यामुळे 0 1 2 एस पी डी 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 डी. हे बघा मल्टिप्लिसिटी 3 कॅपिटल डी हा 1 2 3 3d1 3d2 3d3. म्हणजे पुढची केसचं उत्तर काय असेल? एफच्या फॉर्म मध्ये असेल सर, एफ शेल. आता पहिल्या केस मध्ये जे 0 1 2 होता, दुसऱ्या केस मध्ये 1 2 3 आहे. पुढे काय असेल? 2 3 4 2 3 4 पी डी. आता काय असेल? एफ 3f2 हे बघा 3f2 3f3 3f4 बरोबर आहे. मग आता हे इतकं छान असतं, आपण एवढं बघतच नाही. आपल्याला 3 सिंगलेट मिळाल्या, 3 सिंगलेट मिळाल्या पहिल्या केस मध्ये. दुसऱ्या केस मध्ये 3 केसेस, प्रत्येक केस मध्ये ट्रिपलेट आहेत, म्हणजे 3 3 सिंगलेट आहेत, म्हणजे 3 त्रिक 9 बरोबर आहे. 3 त्रिक 9 आणि त्या 3 ते 3 या 9 किती टर्म झाल्या? 12.
मीन्स इन ऑल वी गेट 12 टर्म्स. देखा आता हे बघा मी लिहिलेलं आहे बघा. Thus we get 3 singlets and 9 triplets means overall 12 terms. Singlets कोणत्या कोणत्या आल्या आहेत? 1P1, 1D2, 1F3. ट्रिपलेट्स कोणत्या आल्या आहेत? या एकत्रित लिहिलेल्या आहेत, मी नंतर सेपरेट करून खाली लिहिलेल्या आहेत. म्हणजे या 3 दुने 6, 3 त्रिक 9 आणि 3 12. लक्षात आलं? लक्षात आलं का? हा. आता जसं वेक्टर डायग्राम काढली तशी हे बघा या सिंगलेट आणि ह्या ट्रिपलेट याच्यावरून वेक्टर डायग्राम काढायची. बघा सिंगलेट्स दिसते ना कागद? हो. हा 1P1 नाही हेच नाही. हा हा झूम घ्या, झूम घ्या, झूम घ्या, इथं झूम घ्या हे दिसायला. हा आता हे बघा, आता या टर्म जे आहेत 1P1, 1D2, 1F3 याच्यासाठी पहिले आकृती काढली 1P1 बरोबर आहे. ही पहिली बघा हा एरो दिसतोय का? 1P1 झूम केलं. आता हे आपणच तयार केलंय. आता याच्यावरून मागे जायचं. P indicates L is equal to 1, J is 1, S is 0 आणि मग ते वेक्टोरिकली दाखवलेलं आहे. आता S 0 असल्यामुळे मी तर खाली S equal to 0 लिहिलेलं आहे आणि L आणि J दोघं 1 असल्यामुळे एरो मी एकच काढला हा आणि त्या एरोच्या बाजूला त्या व्हॅल्यू लिहिल्या. ही L is equal to 1, ही J is equal to 1 आणि S 0 असल्यामुळे तो ओरिजिन जवळ लिहिलेला आहे. आलं लक्षात? हे 1P1 आकृतीने दाखवलेलं आहे. तसंच आता हे 1D2 आहे. 1D2 कसं आलेलं आहे? D म्हणजे L is equal to 2, J सुद्धा 2 आणि S कसा आला? समजा S मल्टिप्लिसिटी वरून घेतला. M is equal to twice S plus 1 असतो आणि M ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे twice S plus 1 is equal to 1 म्हणजे twice S is equal to 1 minus 1 is 0. twice S is equal to 0 म्हणजे twice S is equal to 0 म्हणजे S is equal to 0. S is 0 इथे लिहिलेलं आहे मी बघा. आणि L आणि J दोघांची व्हॅल्यू 2 असल्यामुळे मी एकच एरो काढला आणि L is equal to 2, J is equal to 2 इथे लिहून घेतलं. तसंच इथं या तिघ सिंगलेटचे आकृती आहेत. या लक्षात आल्या का? हो. आता हे सोपं होतं. आता ट्रिपलेट. आता पहिली ट्रिपलेट घेतली मी 3P012 हे बघा बरोबर आहे. आता याच्यासाठी एक, याच्यासाठी एक, याच्यासाठी एक, 3 आकृती आहेत. आता पहिली जी आहे 3P012 याच्यावरून काय माहिती मिळते? P म्हणजे L मिळतो. L काय येईल? 1. मल्टिप्लिसिटी 3 आहे. मल्टिप्लिसिटी म्हणजे ट्वाइस S plus 1. ट्वाइस S plus 1 is equal to 3. Twice S is equal to 3 minus 1. Twice S is equal to 2. S is equal to 2 upon 2. S is equal to 1. हे बघा हे त्याच्यावरून आकृती काढली. आता LS कपलिंग आहे म्हणजे हा वेक्टर L स्टार जे मी आता आकृती दाखवलं कर्कटकने तसंच करायचं. एलची जी व्हॅल्यू असेल, एलची व्हॅल्यू आपली किती आहे? 1 आहे. त्याच्यावरून एल स्टार रूट LL plus 1 ने काढायचा. तो काय तो झेड वगैरे मागच्या आकृतीत झालेलं आहे. ते पट्टीमध्ये अंतर घेऊन हा एल स्टार काढून घ्यायचा बरोबर आहे. नंतर S1 आहे. जो एल आहे तो एस आहे म्हणजे एल स्टारची किंमत आणि एस स्टारची किंमत सारखीच असेल. म्हणून कर्कटक पट्टीचा वापर न करता डायरेक्ट कर्कटकचं लोखंडी टोक इथं ठेवायचं आणि पेन्सिलला इथपर्यंत ओढायचं. एल स्टारचं जे अंतर आहे ते स्टारचं अंतर येईल बरोबर आहे. आणि मग ते जे अंतर आलं ते कर्कटकचं लोखंडी टोक इथं ठेवायचं आणि कर्कटकने आर्क काढायचा असं बरोबर आहे. नंतर जे च्या 3 व्हॅल्यू आहेत त्याच्यापैकी पहिली व्हॅल्यू 0 असल्यामुळे रूट मध्ये 0 0 plus 1 केलं तर 0 होणार आहे. मग जे च्या 1 साठी जे च्या 2 साठी 2 व्हॅल्यू येतील. त्या फक्त कर्कटकने अंतर घेऊन असं चाप काढला, असा चाप काढला, तिथं डॉट करून डार्क करून घेतलं आणि इथून पण जोडलं, इथून पण जोडलं, इथून पण जोडलं, इथून पण जोडलं. आता जे 0
म्हणून तो इथे ओरिजिनलाच दाखवला. नंतर जे इज इक्वल टू 1 साठी इथं लिहिलं, जे इज इक्वल टू 2 साठी इथं लिहिलं. सर्व आकृत्या सारख्याच आहे. ही जशी काढली तशीच ही काढली, तशीच ही काढली. आता ही आकृत्या तुम्ही घरी काढून बघायच्या आणि काही अडचण राहिली तिथं या ऍप मध्ये इतक्या सुविधा आहेत. तिथं पर्सनल चॅटची सुद्धा सोय आहे. तुम्ही चॅट मध्ये गेला, पर्सनली चॅट करून अडचण विचारू शकतात. अजिबात घाबरायचं नाही. आपल्याला शिकायचं आहे. आता हे जे दाखवलं मी हे थेरॉटिकली झाली. आता आपण जेव्हा स्पेक्ट्रोमीटर मधून बघतो, टेलिस्कोप मधून हाय रिझॉल्विंग पॉवरच्या, तर स्पेक्ट्रम असा दिसतो. म्हणजे पहिली जी केस होती 3 सिंगलेट, म्हणजे या 3 रेषा आहेत त्या 1p1 1d2 1f3. नंतरच्या 12 टर्म आल्या. 12 टर्म म्हणजे 3 ट्रिपलेट. ही पहिली ट्रिपलेट 3p0 1 2, ही 3d 1 2 3, ही 3f2 3 4. म्हणजे या 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12 या वेगवेगळ्या दाखवल्या आहेत. म्हणजे सेपरेट सिंगलेट्स आहेत. हा ट्रिपलेट म्हणजे बंच ऑफ, म्हणजे सिंगल बँड. Band consists of 3 single lines. These 3 singlet terms form one triplet. E1, E2, 3 triplets. 3 3s are 9 singlets. लक्षात आलं मुलांनो? हो सर. थांबायचं काही काही. हा, जे कपलिंग आपण उद्या करू. कोणाला काही शंका असेल तर सांगा. अभ्यास करावा लागेल. अजून तर कर्कडक पेन्सिलची फारशी गरज लागली नाही. चला, कॅमेरा, माईक, बोला. कोणाला काय अडचण? नाही सर. नाही सर. नक्की नाही. प्रामाणिकपणे शिकून घ्या. काय अडचण नाही ना? मग नाही. नाही सर. करायचं क्लोज. उद्या आपण राहिलेलं जे कपलिंग पण करू. आणि अजून काही तुम्हाला वाटतं रिव्हिजन, तसं काही प्रॉब्लेम नाही. आला का लक्षात? करू बंद. गेले रे हो, गेले सर, गेले रे. मग समजलं सगळं. कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना? आम्ही दादा समजलं सगळ्यांना. नाही समजलं सांगून द्या बरं का. आज वरती गेलाय धीरे काही म्हणतोय. बोल. हा, धीरे सांग काय समजलं? खाली करतो थांब. गेला काय समजलं तुला? सांग. काय नाही हो, बस. बाकी जेवण झालं? टाइम अजून. रे लेक्चर चालू होतं तेव्हा करायचं ना रे. अरे मी तेव्हाच केलं रे. मी पण तेव्हाच गेलो. पंक्तीमध्ये गेला अजून. मी पण तसंच केलं म्हणून म्हणतो. जेवण करून घ्या आता. जेवण लागो. जेटू बाकी जेटू संध्याकाळी. उमेश ऐकायला येतो का माझा आवाज? हो, नाही. हा, ऐक ना. ऐक ना, बघ आपण पॅरालिक्स मेथड शिकलो होतो, आठवत तुला? 11वीला. हा, पॅरालिक्स मेथड शिकलो होतो बघ. मग आपण त्या मेथड मध्ये शिकलेलो की आपण प्लॅनेट आणि अर्थचं डिस्टन्स काढू शकतो वगैरे. आणि मग मला असा प्रश्न आहे ना की आपण जर स्टार आणि अर्थ मधला डिस्टन्स काढायचं असेल तर मग एकदम फार पॉइंटला कुठेतरी स्टार आहे. हा, तर मग मला ते डिस्टन्स काढायचंय अर्थ पासून तर त्या स्टार पर्यंत. तर मग मला सगळ्यात पहिले थीटा अँगल लागेल. हे तर माहिती ना आपल्याला, कारण थीटा लागेल म्हणजे
तीन वस्तूंपैकी एक वस्तू माहिती म्हणजे दोन वस्तू माहिती